मुंबईतील सागरी किनारा मार्ग म्हणजेच कोस्टल रोडवर सुरू झालेल्या एका अनोख्या प्रकल्पाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे। या रोडवरून वाहन जाताना जय हो या गाण्याची धून ऐकायला येते। त्यामुळे मुंबईतील कोस्टल रोड आता भारतातील पहिला म्युझिकल रोड म्हणून ओळखला जात आहे। या नव्या प्रयोगाचे तंत्रज्ञान आणि नाविन्य अनेकांना आकर्षित करत आहेत। अनेकांनी या म्युझिकल रोडचं कौतुक देखील केलं आहे। मात्र मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या प्रकल्पावर जोरदार टीका करत प्रश्न उपस्थित केले आहेत। मुंबईकरांना प्रत्यक्षात याची कितपत गरज होती, तसेच या प्रयोगासाठी मराठी गाणं का निवडलं नाही। अमित ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकारवर सडकून टीका केली आहे। म्युझिकल रोडचा प्रयोग तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून नवा आणि अभिनव आहे, पण रोजच्या ट्रॅफिकमध्ये हा गोंगाट ठरणार नाही का? तसेच गाडी चालवताना ड्रायव्हरचे लक्ष विचलित होण्याची शक्यता प्रशासनाने तपासली आहे का, असा गंभीर मुद्दाही अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। काही वाजवायचं होतं तर मग आपल्या मराठी मातीतलं गाणं का नाही? उदाहरणार्थ गरजा महाराष्ट्र माझा सारखं राज्यगीत किंवा लता मंगेशकर यांचे अजरामर स्वर असलेलं गाणं यासाठी उत्तम ठरलं असतं, अशी अपेक्षाही त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। मुंबईत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी आपल्या मराठी संस्कृतीचा आणि मातीचा सूर यात उमटला असता तर तो प्रत्येक मराठी नागरिकासाठी अभिमानाचा अनुभव ठरला असता। अमित ठाकरे यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे की विकास आणि नवीन प्रयोग महत्त्वाचे असले तरी स्थानिक संस्कृती आणि भाषेची ओळख कायम ठेवणेही तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे प्रयोग करताना ही माती आणि संस्कृती यांचा आदर नक्की राखावा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिलाय। त्यामुळे आता अमित ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।